नमस्कार मित्रांनो, वैचारिक निबंध म्हणजे काय? एखाद्या विषयावर आपले विचार किंवा मत म्हणजेच वैचारिक निबंध होय. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैचारिक निबंध बघूया. चला वाचूया. माणसाला घडवण्याकरता दोन गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या जीवनात त्याला लाभलेली उत्कृष्ट माणसं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचन. म्हणूनच पुस्तकांना विशाल काळाच्या भव्य सागरातून मनुष्याला तारून नेणारं जहाज असंही म्हटलं जातं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पुस्तकांना आपले सगळे मित्र मानले पाहिजे. पुस्तक वाचनामुळे माणसाचे ज्ञान तर वाढतेच, पण त्याचबरोबर त्याचे भाषेवरील प्रभुत्व देखील वाढते. पुस्तकांच्या अवांतर वाचनामुळे माणसाचे आचार विचार उच्च पातळीवर पोहोचतात. वाचनामुळे शब्दसंपत्ती वाढते, संभाषण कौशल्य विकसित होते. वाचन माणसाचे निखळ मनोरंजन करते. यामुळेच तर सर्वजण वाचाल तर वाचाल असा सल्ला देतात. वाचनाने प्रगल्भ विचारांची समृद्धी तर प्रत्येकामध्ये येतेच, शिवाय नवनव्या विचारांची निर्मिती करण्याची आणि या विचारांना वाचनातून नवनवे विचार मनामध्ये सुचतात आणि लेखणीतून ते हळूवारपणे कागदावर उतरवले जातात. म्हणूनच वाचनाला लेखनाची प्रेरणा देखील म्हणतात. वाचन विविध कल्पना करण्याची ताकद वाढवते, सृजनशक्तीला वाव देते, प्रतिभाशक्ती जागृत करते आणि दुसऱ्यांचे सुख दुःख जाणणारे संवेदनशील आणि प्रामाणिक मनही निर्माण करते. वाचन केल्याने इतरांना मनोरंजन देण्याचा हेतू तर साध्य होतोच, पण सोबतच आपल्याला एक जिवलग दोस्त गवसतो. हा मित्र सर्व परिस्थितीत आपल्या सोबत असतो. हा आपला सखा सोबती एका ठिकाणी बसून साऱ्या विश्वाची सैर घडवतो. हा सखा सोबती आपले मन आनंदी तर करतोच, त्याचबरोबर आपल्या मनामध्ये सकारात्मकताही वाढीस लावतो. या वाचनाच्या छंदाने न जाणारा वेळ हा कधी संपतो हे लक्षात देखील येत नाही. आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्या मनोरंजनात्मक सेवेला उभा असणारा हा सखा आपल्याला फक्त आणि फक्त देतच राहतो. प्रसिद्ध समीक्षक शंकर सारडा हे म्हणतात, पुस्तकांशी कधीतरी आपली मैत्री जुळते आणि मग पुस्तके